सो बघा आता आमची पॅकिंग चालू आहे ही शिमला ट्रिपसाठी. आणि माझ्या बॅग आहेत, 2 बॅग आहेत. यातली एक बॅग मी माझ्या भूतान ट्रिपसाठी पॅक करणार आहे. म्हणजे अर्धी पॅकिंग आता करून ठेवीन, कारण की शेवटच्या दिवशी मला एकच दिवस भेटणार आहे. मी येणार ज्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी एक मला रेस्ट असणार आहे. त्यानंतर लगेच मला निघायचं आहे. सो बघा आता ही बॅग कनकची भरायला घेतली आहे मी. ही भरून घेतो, मग माझी बॅग भरून घेईन. तर चला, बाकी लोकांची पॅकिंग झालेली आहे. माझ्या कॅमेराचा सेटअप पूर्ण चार्जिंग होतं तिकडे सगळा. आणि आपल्या कॅमेऱ्याच्या सेटअपमध्ये तुम्हाला तर माहिती आहे आता नवीन एक ॲड झालेला आहे, DJI Action 6 आणि 2 माईक आणखी. तर आता टेन्शन नाही आपल्याला. आत्ता फक्त तुम्हाला जसं बोललो आहे की आपला एक ड्रोन येणार आहे, तो येणार आहे 5K सबस्क्रायबर झाल्यानंतर आपले. सो तोपर्यंत तुम्ही हेल्प करा, फटाफट शेअर करा, लाईक करा आमच्या व्हिडिओजना आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीना शेअर करा. मंडळी हे बघा, आम्ही पिकनिकसाठी शिमलाला चाललो आहे, कारण की इकडे खूप गरमी होते आपल्या इथे टिटवाळ्यामध्ये आणि मुंबईमध्ये. आणि हे बघा इथे काय पाऊस चालू झालेला आहे, तुम्ही बघू शकता. पाऊस चालू झालेला आहे आणि लाईट गेलेली आहे. चला 3:15 झालेत, आपल्याला 3:56ची गाडी पकडायची आहे. पटापट आवरून घेऊया. गुड मॉर्निंग. सो म्हणजे आपल्या ट्रिप आतापासून चालू होते. आता आपण चाललो आहे पहिले दिल्लीला आणि देन दिल्लीवरनं शिमला. तर आता वाजलेत सकाळचे 3:45. 3:56ची गाडी आहे आपली. बॅगा वगैरे खाली आपल्या पोहोचलेल्या आहेत गाडीमध्ये. गाडीपर्यंत आपण चिटवाळ्यापर्यंत स्टेशनपर्यंत जाणार आणि तिकडनं ट्रेनने जाणार आहोत. आणि मग बघूया घाटकोपर किंवा कुर्लाला उतरून देन आपण टॅक्सी करून जाऊया. तर चला आता फटाफट निघूया, थोडंसं लेट होते. मे बी आपण डायरेक्ट आता टिटवाळा स्टेशन किंवा ट्रेनमध्येच भेटूया. बाय बाय. काय बोलता, हॅपी जर्नी बोलताय? येस, थँक्यू. तर चला आता बॅग वगैरे गाडीमध्ये टाकलेत स्टेशनला आपल्याला आणि लगेच फटाफट ट्रेन पकडायची आहे, कारण की 3:56ची ट्रेन आहे. 3:52 झालेले आहेत. आता बघूया पोचतो का, ट्रेन मिळते का. सुनसान टिटवाळा आणि जस्ट पाऊस पडल्यामुळे बघा सगळं ओलं ओलं झालं आहे. सो गुड मॉर्निंग वन्स अगेन. तर म्हणजे आता आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि लेट झालेलं, पण आपल्याला 3:56ची ट्रेन मिळालेली आहे, कारण की ट्रेन पण थोडी लेट होती. सो आता फायनली 4:10 आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे. आणि आता इथून आपण असं ठरवलं की कुर्ल्याला जायचं. नो घाटकोपर नाही, काय नाही, कुर्ल्याला जायचं. आपला जो रेग्युलर आपला प्रवास असतो तो रेग्युलर कुर्ल्याला जाऊन टॅक्सी पकडायची आणि डायरेक्ट टर्मिनल 2ला. सो चला आता मस्त ट्रेनमध्ये गर्दी नाही आहे, थोडंसं विश्रांती घेतो अर्धा एक तास जमलं तर, म्हणजे आपलं थोडंसं पुढचा प्रवास सुखकर होईल. आता आम्ही घाटकोपरला रिक्षा केलेली आहे. घाटकोपरला उतरलो आम्ही, तुम्हाला कुर्ला बोललेलो पण आता घाटकोपरला उतरलो. घाटकोपरवरनं लवकर दाखवत होतं, कुर्लावरनं थोडीशी ट्रॅफिक दाखवती. सो घाटकोपरवरनं रिक्षा केली आहे 150 रुपीजमध्ये. आणि त्याच्यानंतर आता आमची एक रिक्षा पुढे गेली आहे, ते बघा समोर. आणि 2 रिक्षा गेल्या आहेत. माझ्या रिक्षामध्ये मृण्मयी आहे आणि मनाली, दोघ्या बहिणी आहेत. आणि ते दोघं बहीण भाऊ पुढे गेलेले आहेत, दीक्षित आणि कनक, भांडखोर बहीण भाऊ. हे भांडखोर म्हणजे ते एकमेकांशी भांडतात. हां, टॉम अँड जेरी आहेत ते. चला पोचलो आता एअरपोर्टला. साईड साईड काका. बघा आमची मृण्मयी, एक पॅसेंजर सोनाली, इकडे मनाली, दीक्षिता आणि कनक. तर चला इथपर्यंत आपण रिक्षाने आलो आणि आता इकडनं जाऊया. तो म्हणजे बघा पोचलो आता मुंबई एअरपोर्टला. आता आपण चाललो आहे डिपार्चरकडे. बघा सोनाली मस्त केस दाखवते, तिने केस ते हे केलेत ना ते दाखवते.
बघा अशी करते नसती. आणि बघा सो चला आता बॅग आपल्या सोडूया, बॅग ड्रॉप करूया आणि मग जाऊया मस्तपैकी. मग बिंदास मग सगळे आपले हँड्स एकदम फ्री राहतील. सो ते करून घेऊया. लेट्स गो, चलो. आई लव मुंबई. और ये देखो हमारी सोनाली, हम तुम्हारे पहिले आए थे. आणि हे बघा इकडे आमचे 2 मेंबर काहीतरी घेत आहेत. हा कनक आणि मनाली लिब्रे. आणि लिपस्टिक घ्यायला आलेली आहे मनाली, जी हरवलेली तिची नवीन गाडी मॅजेस्टर न्यू लॉन्चिंग. वाव, स्कॉर्पिओचीच कॉपी वाटते ना, पण त्याच्यापेक्षा जरा. नाश्ता कर रहे, सकाळी सकाळी सँडविच खायला घेतलेला आहे. आणि आमचे 3 मेंबर लाऊंजमध्ये गेलेले आहेत, बिकॉज आमचे फक्त 3 कार्डला अलाउड होतं. सो 3 जण गेले, त्यांना पाठवलं कनक, मृण्मयी आणि मनाली. आणि बाकी आम्ही 3 जण इकडे बाहेर सँडविच खातो आहे. तसं आपलं मील इन्क्लूड आहे फ्लाईटमध्ये. बट आता सकाळी सकाळी थोडंसं पेटपूजा. चला आता फटाफट. आता बोर्डिंग टाईम पण आपला होत आला आहे, 7:30 बोर्डिंग टाईम आहे, 15 मिनटं राहिलेत. मग आपण आता भेटूया डायरेक्ट फ्लाईटमध्ये. बघा एअरपोर्ट व्ह्यू, मुंबई एअरपोर्ट. मे बी आय थिंक सो आपला तो जो आहे विस्ताराचा तो आपला फ्लाईट आहे. म्हणजे टाटा आपला एअर इंडिया आहे, पण त्यांच्या विस्ताराला टेक ओव्हर केलं आहे ना त्यांनी. यहाँ पे मृण्मयी बैठी आहे. कनकने तिला त्याची सीट दिली आणि तो मागे बसायला गेला, कारण की मागे पण विंडो सीट खाली आहेत. स्वतः मृण्मयी विंडो सीटची मजा घेणार आहे ना म्हणून. आणि बघा इकडे सोनाली मृण्मयीचा व्हिडिओ बनवते. मंडळी आपली फ्लाईट लवकरच टेक ऑफ घेत आहे टुवर्ड्स दिल्ली. आणि मनूला भेटलेली आहे विंडो सीट, म्हणून ती खूप खुश आहे. एअरपोर्टमध्ये आतमध्ये फ्लाईटमध्ये वॉशरूम, छोटंसं वॉशरूम आहे. इकडे टिश्यू पेपर आहे आणि इकडे हात धुवायला आणि हँडवॉश वगैरे खूप छान असं आहे. छोटंसं आहे पण सगळी सोय आहे, व्यवस्थित आहे. ते इंडिगोमध्ये एवढं काय छान नसतं. आणि हा नाश्ता चालू झालेला आहे. सोनाली नॉनव्हेज, मनाली व्हेज, दीक्षिता पण व्हेज आहे. आणि इकडे ती मृण्मयीने पण नॉनव्हेज घेतलेलं आहे. ब्रेकफास्ट ट्रॉली. ब्रेकफास्ट इन एअर. मृण्मयी शेट्टीचा ब्रेकफास्ट चालू आहे हवेमध्ये. म्हणजे ब्रेकफास्ट आलेला आहे. व्हेज घेतला आहे पण सिम्पल. मेंदूवडा, उपमा, ब्रेड, योगर्ट, बटर आणि पाणी. आणि चाय कॉफी जे काय पाहिजे ते नंतर भेटेल. थँक्यू एअर इंडिया फॉर युअर ग्रेट हॉस्पिटॅलिटी. झोपले आहेत. आपला आता फ्लाईट लँडिंग होते तरी पण या झोपल्यात दोघी पण. हे बघा झोपायला आलेत का ग तुम्ही दोघी? हां, फ्लाईट आता लँडिंगचा वेळ झालेला आहे. आणि एकदम फटाफट आम्ही पोहोचलो. 10:45चा टायमिंग होता, पण एक 10 ते 15 मिनटात आपण आता दिल्लीला लँड होणार आहे. सो आता बघा आपण आता खाली उतरतोय आणि दिल्लीचा रोड तुम्हाला दिसतो.
वेलकम टू दिल्ली। से 30 मिनट पहले आगमन करते हुए खुशी है। इंदिरा गांधी अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे 30 टर्मिनल मिनट 3 लवकर। पर आपका स्वागत है। बाहर का Yes. तापमान 49 अंश सेल्सियस है। वेलकम टू दिल्ली। बघा आपल्या मोबाईलवर पण मेसेज आलाय एअर इंडियाकडनं। चला आता दिल्लीला आलेलो आहे आपण। तो एक फोटोग्राफ तो बनता है, एक फ़ोटो निकालेंगे अभी। आणि मनाली पाणी पिते। मनाली बिस्लेरीची बॉटल कधी घेतली तू? लेडीज गँग देखो चालायचं वाचवत आहेत ते, ॲक्सिलेटरवरनं येत आहेत। कमीत कमी 1 किलोमीटर चाललं लागला असता, पण बरं आहे ॲक्सिलेटर आहे। तर आपण जी गाडी बुक केली आहे त्यांचा पण कॉल आलेला, ते आता पार्किंगमध्ये आपला वेट करतायत। सो असं बघा मस्त असा ब्युटिफुल दिल्ली एअरपोर्ट। आता इथे आपल्या बॅगेज येणार आहेत आणि मृण्मयी आणि कनक हे ऑलरेडी आलेले आहेत, वेट करतायत। स्टार्ट झालं का रे? आता आमच्या बॅग आलेल्या आहेत, आता फटाफट बॅग कलेक्ट करूया आणि वे टू कार पार्किंग। यस। तर चला मंडळी आता आपण दिल्ली एअरपोर्टच्या बाहेर पडतोय आणि आपला गाडीवाला बाहेर वेट करतोय। त्याने कॉल केला, आपण रेव या रेंटल कार ॲपकडून आपण कार रेंट केली आहे XUV 700। आता बघूया कारचा पूर्ण व्हिडिओ वगैरे बनवावं लागेल आधी आपल्याला। त्याच्या आधी कनक सरांना आता थिओप्रोमामधनं काहीतरी घ्यायचं आहे आणि मृण्मयी यांना सगळ्यांनाच म्हणजे भूक लागली, तर बघूया काय घेतं। खुशी बघा मुनूच्या चेहऱ्यावर कशी, कोकाटमध्ये तिला मनालीने सांगितले तुला पाहिजे ते घे, तर तिच्या चेहऱ्यावर खुशी बघ। चला आता आपण एअरपोर्टच्या बाहेर आलो आहेत, आता पार्किंगकडे चाललो आहे। आपली गाडी पार्किंगमध्ये पार्क आहे लेवल 2 मध्ये, तर चला जाऊया आता आपण फटाफट। गाडी आलेली आहे बघा XUV 700 मस्त, आणि त्यांची प्रोसिजर चालू आहे। आपल्याला ID वगैरे दिलेले आहेत। सामान ठेवतोय आपण, सामान ठेवल्यानंतर मग पुढे भेटूया तुम्हाला। आता बाकी गाडी ते हँडओव्हर आपल्याला ऑन रोडवरच देणार, त्यांचं ऑफिस आहे तिकडे पुढे। चला फर्स्ट सीट बसलेलं आहे मृण्मयी मस्तपैकी। मृण्मयी यू आर द फर्स्ट सीट, चलो लेट्स गो, थँक्यू। चला आपला प्रवास सुरू झालेला आहे आता आणि आपण दिल्लीमधनं बाहेर पडतोय आता। अजून दिल्लीमध्येच आहोत म्हणजे आपण, पण हायवे एवढे सुरेख हायवे आहेत ना, तुम्ही बघू शकता हायवे एवढे छान आहेत। आता आम्ही चंदीगडवाला जो रोड आहे त्या रोडला चाललेलो आहोत। चंदीगड इथून आहे 257 किलोमीटर, बट हायवे 3 लेन हायवे आहे प्लस सर्व्हिस रोड आहे। दोन्ही साईडला टोटल 6 लेन प्लस सर्व्हिस रोड। उगाच दिल्ली बोलतात की जी देशाची राजधानी आहे, ते उगाच नाही। सो काय आता आपण डिझेल भरतोय, डिझेल फुल करून घेऊया। आपल्याला 1500 किलोमीटर तर चालवायचीच आहे अजून, सो फुल करून घेऊया। आणि आता दिल्लीमध्ये आपण फुल करतो आहे, कारण की पुढे कसं हरियाणा चालू होतं आहे, मग हरियाणाला जो रेट जास्त आहे तो इथे भरून घेऊया। 4400चा डिझेल टाकला आहे, फर्स्ट डिझेल फिल केलं आहे। वेलकम टू हरियाणा, हरियाणामध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण हरियाणामध्ये पोचलेलो आहोत आणि इथे चालू झालेलं आहे बघा चाप रोटी वाईन शॉप, पहिले एंट्रीलाच। आता आपण गाडीमध्ये फ्युएल फुल केलं आहे डिझेल 47.5
50 म्हणजे 47.5 लिटर डिझेल बसला 4400 रुपयाचा. तर आणि आपल्या गाडीचं किलोमीटर झालेले आहेत 13,040. आता आपण एक स्टॉप घेणार आहे मध्ये. आपले 50 किलोमीटर ऑलरेडी झालेले आहेत. एक स्टॉप घेणार आहेत आपण मध्ये. आता इथे मुरथलला खूप पराठ्यांसाठी फेमस आहे. म्हणजे दिल्लीवरनं जे पण माणसं खास जेवणासाठी इकडे बाहेर येतात, हरियाणामध्ये येतं ते. तर बघूया आपण पण जाऊन बघूया. 1-2 हॉटेल तिकडे फेमस आहेत, तर कुठे तरी एक ठिकाणी जाऊया आपण. अमृत सुखदेव तो पण चालू ना. हे चालू आहे, माईक चालू आहे ना. नाही याचं चालू आहे ना. अमृत सुखदेव हा मुरथलमधला फेमस हॉटेल आहे. तर तिकडे आपण आलेलो आहोत. सो म्हणजे बघा पार्किंग बघा अमृत सुखदेवची. आणि ही सेकंड पार्किंग आहे त्यांची. मेन म्हणजे हॉटेल समोरची जी पार्किंग हा ॲक्च्युअली त्यांचं जुनं प्रॉपर्टी असेल वाटतं. आणि याच्या पुढे मेन त्यांचं जे रेस्टॉरंट आहे त्याच्या समोरची पार्किंग म्हणजे कमीत कमी तिथे 1000 गाड्या लागल्यात. 1000 कार्स. खूप फेमस आहे या एरियामधलं. म्हणजे पूर्ण दिल्ली हरियाणा म्हणजे या ज्या हायवेला जे एवढ्या जाणाऱ्या गाड्या आहेत ते प्रत्येक गाडी थांबते तिथे. बघा पार्किंग फुल. पार्किंग बघा एकदम सगळी पार्किंग फुल आहे एकदम. अमृत सुखदेव. बोलता हो वाट बघतायत म्हणून. दीक्षू येईल म्हणून. आहे का तेरा आलू पराठा आहे का म्हणून बोलते का. आलू पराठा चांगला असला ना तर मी अजून एक आलू पराठा घेईन, नाहीतर मग परत नाहीतर मेनू चेक करणार. आणि पनीर पराठा खाणार आहे, जिलेबी खाणार आहे आणि छास पण पिणार आहे. सध्या तिने 1 वाटी लोणचा संपवला आहे. 1 वाटी लोणचा संपवला आहे. तिकडे पराठा आलेला आहे आणि मी थोडं बाहेर गेलेलो असंच राऊंड मारायला. इकडे साफ केलेले आहेत बघा. आणि पराठावर मक्खन बघा. आणि इकडे आलू पराठा मुंबई आहे. आणि पुन्हा रिपीट ऑर्डर दिलेली आहेत पनीर पराठावाला. इकडे बघा बाहेर आईस्क्रीमचा पण आहे. आईस्क्रीम सोडा. वा स्क्रीन बघा काय मस्त झाली. आणि बघा मस्त असा फ्लॉवर. तर चला आपला ब्रेकफास्ट म्हणजे जेवण झालेलं आहे. आता आपण निघूया आपल्या पुढच्या प्रवासाकडे म्हणजे टुवर्ड्स शिमला. फर्स्ट डेस्टिनेशन आपला चंदीगड असेल. शिमला. त्याला ऊन असा लागतोय बापरे, कडक ऊन आहे. चलो छान होता पराठा आणि छोले भटुरे घेतलेले ते पण छान होते. चहा पण छान होता मस्त. तुम्ही पण कधी जर या रूटने प्रवास करत असाल तर नक्की स्टॉप घ्या. बघा एवढा हे झालंय खतरनाक. दाखवा हो ना. मला टोल नाक्यावर एवढा प्रॉब्लेम झाला. 15 मिनटं वेस्ट गेली. म्हणजे आमच्या पुढच्या गाडीचं काय फास्टॅगचा प्रॉब्लेम होता की त्यांच्या गेटचा प्रॉब्लेम होता. 15 मिनटं अशीच वेस्ट केली आमची. आणि आमचं आता इथे आलं आहे 9 वाजता. रात्री 9 वाजता मॉल रोड. तर बघा म्हणजे आता आपण पानिपतला पोचलेलो आहोत. पानिपत हे आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाला लागलेला एक खूप मोठा डाग आहे असं बोललं तरी चालेल. पानिपतच्या युद्धातच मराठ्यांचा पराभव झाला होता. तर आम्ही पोचलो आहे
कर्नाळला, कर्ण की नगरी कर्नाळ, दानशूर कर्ण की नगरी कर्नाळमध्ये आपण पोहोचलेलो आहोत. अजून आपलं लक्ष 214 किलोमीटर आहे अजून आणि आपल्याला टायमिंग दाखवतं आहे 9 वाजताचं. आता आम्ही चंदीगडकडे चाललो आहे. पण ज्या चंदीगडकडून ज्या गाड्या म्हणजे येत आहेत गाडी, म्हणजे एवढी ट्रॅफिक. संध्याकाळचे लोक मॉर्निंगला शिमलावरनं किंवा अन्य ठिकाणावरून निघाले असतील टुवर्ड्स दिल्ली, त्याच्यामुळे एवढी गर्दी आहे. अपोजिट साईडला, आमच्या साईडला अजून तरी ट्रॅफिक नाही आहे. बट काय माहिती, नाही तर परत आज एक तर संडे आहे, जाणारी पब्लिक पण खूप असणार शिमलामध्ये, तर पुढे गेल्यावर समजेल. बाकी गाडी जी आहे ही XUV 700 एक नंबर. क्रूज कंट्रोल पण आहे, ऑटोमॅटिक आहे गाडी. म्हणजे काय अजूनपर्यंत असं काय फायटिंग वगैरे झालं नाही आहे. हरियाणा में स्वागत है आपका. म्हणजे आता बघितलं असेल तुम्ही हरियाणाचं प्रवेशद्वार. बाकी आपला प्रवास एकदम मस्त चालू आहे. इकडे आपली मंडळी मध्ये मध्ये झोपतायत, उठतायत. मनाली आपली आहे थोडीशी, बाकीचे मंडळी झोपतायत, उठतायत. म्हणून मी आता झोपली बिचारी जबरदस्ती. ती मोबाईलमध्ये पिक्चर बघत होते. हां, ते खाऊ सांगतो की मला संपवून टाक मुन्नू बेटा, मला खा, संपवून टाक, खत्म कर दे मुझे. गायमध्ये आली असं. ही गाडी पण, ही गाडी ना अजून काय आला, गाय तर नाही त्यांना पण लागला, कोणाला माणसाला पण लागला. ही गाडी पण, अरे हे बघा इकडे गाय की बैल म्हणजे रोड क्रॉस असे करत असेल आणि गाडी स्पीडला होती, तर बैल तर मेला वाटतं. पण गाडीचे पण खूप हे आणि ड्रायव्हरला पण लागलं आहे. त्याच्यामुळे म्हणून गावा साईडने जेव्हा हायवेने जाल ना तेव्हा जरा जपूनच गाडी चालवावी, कधी पण जास्त स्पीडमध्ये नाही चालवावी. कारण मुकी जनावरं बिचारी क्रॉस करत असतात आणि आपला कंट्रोल, आपण स्पीडमध्ये असतो, कंट्रोल करताना मग थोडंसं प्रॉब्लेम होतं. तर म्हणजे बघा आता या रोडची अशी आहे. आपण हा जो इकडेचा जो तुम्हाला भाग दिसतो आहे डाव्या बाजूचा, तो आहे पंजाबमध्ये. आणि जो राईटला आहे ते बिल्डिंग वगैरे जे तुम्हाला दिसतं आहे तिकडे राईटला, ते डोंगर वगैरे, तो भाग आहे हरियाणामध्ये. तर मंडळी बघा आता आपण सिमलाकडे चाललेलो आहोत. आणि हा जो पुढून जे तुम्हाला दिसतं आहे, तर तुम्ही लेफ्ट साईडला गेले की चंदीगड सिटीमध्ये जाता. आपण आता चंदीगड सिटीला बायपास करत आहोत. चला आता आपण सिमलाकडे चाललेलो आहोत. चंदीगडला आपण बायपास केलेला आहे. थोडा वेळ ही चंदीगडची ट्रॅफिक राहील, पण नंतर मला वाटतं थोडंसं रोडमध्ये ट्रॅफिक कमी राहील. तर बघूया पुढे रोड कसा आहे. आत्तापर्यंत रोड A1 क्वालिटीचा रोड आहे आणि ट्रॅफिक पण जास्त नव्हती. म्हणजे रोड चालू आहेत, गाड्या चालू आहेत, पण असे अगदीच कोणी रश ड्रायव्हिंग किंवा असे काय करत नाही आहे. सगळे शिस्तीने गाड्या चालवत आहेत. क्वचित एखाद दुसरा पण असेल तर. आणि एक फक्त मगाशी तो एक प्रसंग झाला की ते बैलाला उडवलं ते एका गाडीने. त्या ड्रायव्हरच्या पण लागलं गाडीच्या आणि अजून गाडीत होतं पण काय माहीत नाही. गाडीला पण खूप लागलं आहे. पूर्ण बॅक साईडने पाणी पुढून पण पूर्ण चेपली गेली आहे. आणि आपल्याला रोड टॅक्स जो आहे स्टेट इंटर स्टेट रोड टॅक्स ते आपल्याला बनवून घ्यायचं आहे. कारण की ही हिमाचल प्रदेशमध्ये एंट्री करताना आपल्याला ते लागणार आहे. कारण की ही कमर्शियल व्हेकल आहे. सो आपल्याला ते आता बघूया. बॉर्डरीवर मिळेल बोलले, बॉर्डरवर. आणि हे बघा काय लिहून ठेवले, भागने वाले वाहन को 10 गुना टोल देना होगा. म्हणजे ते आपल्या इथे करतात ना टोल नाक्यावर, मी इथलाच आहो, मला ओळखत नाही का.
किंवा इतर मी याचा आमदाराचा पोरगा आहे, मी हा आहे, मी याचा नातेवाईक आहे, याचा मेहुणा आहे, असे जे सांगणारे असतात त्यांना कोणालाही काही सूट नाही आहे. सगळ्यांना टोल भरणंच आहे. हो हो हो, बघा संध्याकाळ कसा मस्त वाटतोय. वेलकम टू हिमाचल प्रदेश. तर म्हणजे आता आपण हिमाचलमध्ये ऑफिशियल एंट्री केलेली आहे आणि आपली जी गाडी आहे, तुम्हाला मगाशी बोललेलं कमर्शियल गाडी आहे, म्हणजे आपली रेंटल कार आहे. सो त्याच्याकरता आपल्याला इंटरस्टेट टॅक्स भरावा लागतो. तर आपण तो भरला तर आपल्याला 4 दिवसांकरता 2200 रुपये चार्ज केलेला आहे. आणि आता आम्ही चाललो आहे शिमल्याकडे. पण अजून आमचं थोडंसं प्लॅनिंग चालू आहे की आम्ही हे जे रोड बघितले जे शिमलाचे, तर एवढे मस्त रोड वाटत आहेत आणि घाट एरिया आहे. सो त्याच्यामुळे आता आमचं जरा डिस्कशन चालू आहे की आज स्टे इथेच कुठेतरी करावा आणि सकाळी थोडंसं उजडायच्या आधी थोडं निघावं. कारण की हा जो व्ह्यू बघायला मिळेल ना, कारण की आम्ही जाताना दुसऱ्या मार्गाने रिटर्न जाणार आहेत, पुन्हा या मार्गाने येणार नाहीत. त्याच्यामुळे आम्हाला हे बघायला नाही मिळणार. तर म्हणजे एवढं रात्री एवढं मस्त वाटतं आहे. तर दिवसा कसं असेल हे म्हणजे हे अनुभवण्यासाठी आम्ही विचार करतो आहे. आता बघूया, एक 5 मिनटं आम्ही डिस्कस करू आणि तुम्हाला पण सांगू. तर मंडळी, जसं तुम्हाला बोललेलो की आम्ही डिसाईड करतो आहे काय प्लॅन. तर आमचा प्लॅन असा झालेला आहे की आता इकडे आम्ही सोलन म्हणून जे सिटी आहे तिकडेच थांबणार आहोत. हे सोलन पण एक हिल स्टेशन व्हॅलीच आहे. तर तिकडे आम्ही थांबणार आहोत आणि रूम बुकिंग केलं आहे आम्ही. पुढची मग सकाळी लवकर उठून आम्ही पुढच्या प्रवासाला जाणार. कारण की आता मस्तपैकी थोडासा आराम पण करणार आणि सकाळी मस्त व्ह्यू बघत जाणार. तसं पण लेट झालेलंच आहे आपल्याला, रात्री जाऊन झोपणार. तर हे व्ह्यू आता आम्हाला इथनं रात्री म्हणजे ते सिटीचा एवढा व्ह्यू चांगला येतो आहे, तो दिवसा कसा येणार ते बघायचं आहे आम्हाला. सो म्हणून तर चला, आता हा व्लॉग तर मी आता इथेच एंड करणार आहे. रूमवर गेल्यावर तुम्हाला रूम टूर करू आणि मग हा व्लॉग इथेच संपवणार. बाकी तुम्हाला हा कसा वाटला आमचा प्रवास, म्हणजे आम्ही आजचा प्रवास जे तुम्हाला एक शॉर्ट्समध्ये सांगतो. आम्ही टिटवाळवरनं पहिले आलो मुंबई एअरपोर्टला, घाटकोपरला उतरलो, तिकडनं रिक्षा करून मुंबई एअरपोर्टला आलो. देन आम्ही मुंबई टू दिल्ली फ्लाईटने आलो आणि दिल्लीला आम्ही ही रेव जी कार रेंटल कंपनी आहे, ॲप बेस आहे, तर त्यांच्याकडनं आम्ही ही XUV 700 कार रेंट करून घेतली. ती आम्ही 5-5.5 दिवसांकरता आहे. ते आपल्याला सगळं टॅक्स वगैरे पकडून 35,000 रुपीज आपल्याला चार्जेस लागलेले आहेत आणि 2,000 रुपये आम्ही रोड टॅक्सचे दिलेत, म्हणजे स्टेट टॅक्सचे. बाकी आम्ही डिझेल पण टाकला आहे, तो 4,500चा डिझेल टाकला आत्तापर्यंत. आता आम्ही सोलनला आलो आहे आणि इकडे आमच्या हॉटेलवरनं व्ह्यू बघा कसा दिसतोय. पूर्ण हिल्स आहेत बघा, रोड बघा एकदम. आणि हा आमचा हॉटेल आहे. वाव. तर चला आता फ्रेश होऊया. जस्ट आम्ही हॉटेलला चेक इन केलं आहे. एक सिम्पलचं होमस्टे आहे, पण खूप छान आहेत. इथले ऑनर पण छान आहेत, बोलणं वगैरे त्यांचं एकदम छान आहे बघा. आणि हे टेरेस आहे त्यांचं, ते स्वतः मला दाखवायला आले की इकडे तुम्ही एकदम व्ह्यू बघा. तर चला आता जाऊया रूमवर. तर मंडळी या जेवायला. हे बघा, ही घरची
बोंबलाची चटणी आहे, सुकट आहे आणि हे आपण इथनं पार्सल घेतलेलं बटर चिकन, फक्त रस्स्यासाठी घेतलेलं म्हणजे. आणि बाकी आपल्या भाकरी आहेत घरच्या. तर चला आम्ही आता जेवलो, तुम्ही पण या जेवायला फटाफट. आणि आता हा ब्लॉग मी इथेच संपवतो. आता रात्रीची स्टे आमचा सोलनला आहे, सकाळी लवकर निघणार आम्ही शिमला कुफरी फिरायला. तर चला, तिकडचं पण स्टे आपला ऑलरेडी बुक आहे, मग लवकर जाऊन तिकडे चेकिंग करणार. चलो, गुड नाईट.